तर आग लागल्यावर धुवा निघणारच आहे. कडू त्यांना औषध झोमत आहे सध्या. उलट्या होत असेल तर बऱ्याच औषधी तानाजी सावंत ज्या खात्याचे मंत्री आहे त्या खात्यातल्या डॉक्टरला बोलावून घ्यायला पाहिजे. चांगलं औषध त्यांनी दिलं असतं आणि उलट्या थांबल्या असते कदाचित. काही लोक काही फार महत्त्व त्याला देत नाही आणि मला वाटतं त्याच्यावर अधिक उचित बोलल्यापेक्षा ते धुव्याला काही अर्थ नसतं. आणि तो संताप आता त्यांना पडण्याचा जो संताप आहे तो मला असं वाटतं त्यांना एवढा मोठा आहे. आणि काय झालंय का त्यांच्या आयुष्यात जेवढ्या वेळा जय श्रीराम म्हटलं नाही तेवढ्या वेळा त्यांनी या निवडणुकीत इतकं जय श्रीराम म्हणून त्याचा गलत वापर करण्याचा प्रयत्न केला. प्रभू रामचंद्रांनाच कदाचित हा झटका दिला असेल. त्यांनी आयुष्यात कधी इतकं जय श्रीराम हा शब्दाचा प्रयोग केला नाही. आणि फक्त सत्ता आणि राजकारणासाठी अशा पद्धतीचा वापर तो देवाला सुद्धा मान्य नाही. आम्ही प्रभू रामचंद्राला हृदयात ठेवतो. त्यांनी रस्त्यावर आणून पुन्हा राजकारण करण्याचं जे काम केलं ते लोकांना लक्षात आलं. आता बच्चू कडू शिवाय त्यांना दुसरा काही मला वाटतं शत्रू दिसत नाही. आणि ते कडू त्यांना औषध झोमत आहे सध्या. कडू औषध झोमत असताना त्या प्रकारचा कडवटपणा येतच. पण आमच्या औषधीनं तब्येत चांगली होईल एवढं मात्र खरं आहे. बच्चू कडू म्हणाले, तानाजी सावंत आरोग्यमंत्री आहे, त्यांनी चांगल्या डॉक्टरांना दाखवून घ्यावे आणि उलटेच्या गोळ्या घ्याव्या. त्यांच्याकडे नसेल तर मी पाठवून देतो असा खोचक टोला आमदार बच्चू कडू यांनी लगावलेला आहे. तसेच शेतकऱ्यांची अवकात काढणं एवढं सोपं काम नाही. मंत्री जर अशा पद्धतीने धाडस करत असेल तर शेतकरी त्यांना त्यांची अवकात दाखवेल. ज्या प्रकारे दानवेंनी शेतकऱ्यांना साले म्हटलं होतं त्याच वेळी शेतकऱ्यांनी त्यांना निवडणुकीत पाडलं. त्याच प्रकारे तानाजी सावंत यांना सुद्धा त्या परिणामाला सामोरे जावे लागेल असंही बच्चू कडू यांनी यावेळी म्हटलेलं आहे. त्यानंतर बच्चू कडूंनी रवी राणा यांना घेरलं. यांच्या विरोधात आम्ही आधीच कोर्टात गेलो आहोत. त्यांना नोटीस सुद्धा गेली असेल. आग लागल्यानंतर धूर निघत असतो. त्या धुराकडे लक्ष देण्याची गरज नाही. त्यांना पाडण्याचं दुःख आहे. आमचा हिशोब जनता घेईल. त्यांच्या हाती काय आहे? जे स्वतः पडले ते दुसऱ्याला पाडण्याची काय भूमिका बजावणार आहे? राजकुमार पटेल व माझ्या विरोधात कोणीही उमेदवार दिला तर मतदारसंघातील लोक ठरवतील. मतं लोक मारतात. आमचा सगळा हिशोब घेण्याचं काम जनता करते. तुम्ही आम्ही नेते घेणारे कोण असा टोलाही त्यांनी रवी राणा यांच्यावर लगेलेला आहे. तर बच्चू कडू यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.